आज त्याला आता पोलिसांच्याच हवाली करतो की नाही बघा. असा धडा शिकवतो की आयुष्यभर लक्षात राहील त्याच्या. तुला मी घाबरलो असं वाटलं का काय तुला? नाही, तुला पोलिसांच्या ताब्यात दिला ना तर हिटलर नाव नाही सांगणार. हिटलर? हा अप्पा केतकरांचा नंबर आहे ना? हो हो, त्यांचाच क्रमांक आहे हा. आपण कोण बोलताय? मी परदेशी एक्सपोर्ट मधून मीच झणझणे बोलते. हो नमस्कार, मी अप्पा केतकर बोलतोय. बोला, काय सेवा करू मी आपली? मी तुमच्या दुकानाचा नंबर ट्राय करत होते पण तो बराच वेळ बिझी लागत होता, त्यामुळे इथे फोन केलाय मी. हो बोला बोला, काहीच हरकत नाही. नाही, काय काम होतं? म्हणजे नवीन काही माल हवाय का निर्यातीसाठी? तुम्ही पाठवलेले बेसन लाडू आम्ही रिजेक्ट करतोय, तेच सांगायला फोन केलाय मी तुम्हाला. काय? नाही अहो, पण कारण काय? एक्सपोर्ट क्वालिटी नाहीये ती. हो पण असं कसं करू शकता तुम्ही? हे बघा, आमचे काही निकष आहेत मिस्टर केतकर. अहो पण आता काहीही असलं तरी एवढे लाडू परत कसे काय घ्यायचे आम्ही? निर्याती करता म्हणून आम्ही जास्तीचे लाडू बनवले होते, तर एवढे लाडू पटकन जाणारे नाहीत. तो माझा प्रॉब्लेम नाहीये मिस्टर केतकर. तुम्ही लवकरात लवकर तुमचा माल इथून घेऊन जा, हेच सांगायला मी फोन केलाय. बेशुद्ध पडलेलो नाहीये मी. एक कांदा वाया घालवलात. आपला एवढा सगळा माल असा कसा नाकारू शकतात ते अचानक? म्हणजे आता इतक्या लोकांचे श्रम वाया जाणार? तेच ना, त्यांची मागणी वेळेवर पूर्ण व्हावी म्हणून जास्त माणसं लावली होती आपण. मनात आलं की मागवलं, मनात आलं नाकारलं, ही ना चक्क दादागिरी आहे. त्यांचं वागणं चुकीचंच आहे, पण कोण जाब विचारणार त्यांना? नाही, त्यांच्यामुळे आपला नफा झालाय म्हणून काय वाटेल तसं वागतील ते. नाही 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 नाही, ते तसं नाहीये. म्हणजे हे सगळं करारानुसार व्हायला हवं. म्हणजे आपला परदेशी एक्सपोर्ट्स बरोबर जो करार झालाय त्यात काय लिहिलंय, त्यात याबद्दल काहीतरी असणार ना. अहो ते मला नाही नीट माहिती काही. म्हणजे नचिकेतनी सगळं पाहिलं होतं आणि प्रसन्न भाऊजींनी सह्या केल्या होत्या. नाही, प्रसन्न आता पुण्याचं दुकान बघतोय, त्याला उगाच याच्यात अडकवायला नको. हो ना, आणि नचिकेतशी काही संबंध नाही आता आपला. नचिकेतने जर करार वाचला असेल तर तो बरोबरच असणार. नचिकेत चूक करूच शकत नाही. मी तर म्हणतो की त्या कांगारूनं हे मुद्दाम केलेलं असेल. अहो, मुद्दाम कशाला करेल तो? नाही, शक्यता काही नाकारता येत नाही. आपण अडचणीत यावं म्हणून त्यानं जाचक अशा अटी मुद्दामून त्या करारात टाकलेल्या असतील. या परदेशी लोकांवर विश्वास ठेवू नये ना, हेच खरं. धाकट्या सुनबाई आणि शैलेश, म्हणजे प्रसन्न नाहीये म्हणून तुम्ही दोघं जण जाऊन त्या बाईशी बोला, समजावा तिला आम्ही पाठवलेला माल हा उत्तम दर्जाचाच आहे हे पटवून द्या त्याला. हो अप्पा. हो अप्पा. एवढ्या मोठ्या प्रमाणातला माल नाकारला तर लाखोंचं नुकसान होईल आपलं. उद्याच जाऊ ना त्यांच्याकडे? नाही, उद्या नाही, आत्ताच जा, ताबडतोब निघा आणि बोला त्यांच्याशी. हो अप्पा. बरं चल.
नमस्कार, आम्हाला झणझणेबाईंना भेटायचं होतं. मी झणझण. बोला, काय काम होतं? नमस्कार, मी शैलेश केतकर, पूर्णान्न दुकानाचे मालक आहेत ना, आप्पा केतकर, त्यांचा मुलगा. आम्ही आजच त्यांचा एक मोठा लॉट रिजेक्ट केलाय. हो म्हणजे आम्हाला त्याच संदर्भात बोलायचं होतं थोडं. अहो पण त्यात बोलण्यासारखं काहीच नाहीये. त्यांच्या लाडवांमध्ये रव्याचं प्रमाण जास्त होतं. तुम्ही हवं तर एकदा कॉन्ट्रॅक्ट नीट बघा ना. हो, आमचा एवढा मोठा लॉट जर रिजेक्ट झाला तर आमचं खूप मोठं नुकसान होईल. बघा ना, काहीतरी करता येत असेल तर. मी स्पष्टच सांगते, नाही करता येणार. नाही म्हणजे आम्ही पुढच्या वेळी काळजी घेऊ नक्की. हो. हे बघा, तुम्ही तुमचा आणि माझा दोघांचाही वेळ वाया घालवताय. प्लीज या तुम्ही. आता काय करायचं? आता काय, आप्पांना फोन करून सांगायचं. दुसरं काहीच हातात नाही आहे आपल्या. नमस्कार, आप्पा केतकर बोलतोय. आप्पा, मी शैलेश बोलतोय. काय झालं? नाही, आपला सगळा माल ते परत घेणार आहेत ना? आप्पा, त्या झणझणेबाई काही ऐकूनच घ्यायला तयार नाही. तो काय? हो, मला नाही वाटत काही होईल असं. अरे असं कसं नाही होणार? ठीक आहे शैलेश, मी बघतो काय करायचं ते. तर मीच जाऊन भेटतो त्या लोकांना. तर ह्या प्रकरणात मलाच मैदानात उतरावं लागेल. किती वेळ अजून? हॅलो ब्युटिफुल. नचिकेत, अरे किती वेळ? मी कधीपासून तुझी वाट बघते इथे. ट्रॅफिक मुंबईचं केवढं असतं, पण याच मुंबईमध्ये सई नावाची एक क्यूट मुलगी राहते म्हणून मी इंडियात आहे. अदरवाईज आय वुड हॅव. नचिकेत, मला तुझ्याशी बोलायचंय. दिस इज अमेझिंग. म्हणजे बघ ना, मी असं छान दमून ऑफिस मधून घरी येणार आणि तुझ्यासारखी ब्युटिफुल मुलगी माझी वाट बघणार. व्हॉट कॅन बी मोर अमेझिंग दॅन दिस? ये या ते. प्लीज कम इनसाइड. कम. नचिकेत, मला तुझ्याशी महत्वाचं बोलायचंय. ते सगळं ठीक आहे, बट फर्स्ट टेल मी, तुमच्या घरात बॉम्ब पडला तो कसा होता? नचिकेत, अरे तू असं काहीतरी करशील असं वाटलं नव्हतं मला. आमचा एवढा मोठा माल नाकारल्यामुळे आमचं किती नुकसान झालं याची कल्पना असेल ना तुला? एक मिनिट. लेट मी क्लिअर वन थिंग. मी नाही काय केलं. तू नाही केलं म्हणजे तूच त्या कार्यालयात काम करतोस ना? येस, आय अग्री, बट हा डिसिजन सगळा क्वालिटी कंट्रोल टीमचा होता. अरे हो, पण तू होकार दिल्यानंतरच ते लोक पुढे गेले असतील. या, दॅट्स ट्रू एज वेल. आय अग्री विथ देम. नचिकेत, अरे अशाने आमचा व्यवसाय बुडेल रे. खूप मोठा धक्का बसेल आम्हाला सगळ्यांना. हे आवडणार आहे का तुला? काम डाऊन. बस इथे. बस. रिलॅक्स. घे पाणी पी. लुक, द टीम टुक द डिसिजन बिकॉज त्यांना तुमच्या प्रोडक्टची क्वालिटी चांगली नाही वाटली. अरे पण हे कसं शक्य आहे नचिकेत? They did everything according to the contract. प्लीज माझ्यावर डाऊट घेऊ नको. जस्ट हॅव फेथ इन मी. अरे नाही नचिकेत, तू हे सगळं मुद्दाम केलंयस किंवा करशील असं मला अजिबात वाटत नाहीये. पण हे सगळं जे घडतंय ते थांबवू तर शकशील ना तू? सई, मी माझ्या कंपनीचं आणि तुमच्या घराचं नुकसान नाही होऊ देणार कधी. पण आता काय करणार आहेस तू नेमकं? रिलॅक्स, कळेल तुला लवकरच. डोंट वरी.
तेच तर काही कळत नाहीये. आप्पा आले की कळेल. त्या परदेशींच्या कार्यालयात जाऊन आता जाबच विचारणार आहे त्यांना. बघतो ना कसे करत नाहीत ते. अहो आप्पा, तिकडे एक झणझणे नावाच्या बाई आहेत, त्या आपलं काहीच ऐकून घेत नाहीत. अहो, नावाप्रमाणे त्यांचा स्वभावही तिखट आहे. हो ना, सारखे नियमांचे दाखले देतच बोलतात. त्या मला नियम शिकवणार या आप्पा केतकरांना. अरे इतकी वर्ष व्यवसाय करतोय मी, म्हणून तर नाव आहे आपलं या अख्ख्या पार्ल्यात. हो ना, तुम्ही बघाच आता, एकदा आपले आप्पा त्यांच्याशी बोलले ना की लगेच तयार होतील त्या बाई. आपल्या आप्पांचा अनुभवच तेवढा आहे. तसं झालं तर ठीकच आहे, पण आता पण काय? नाही, काय नाही. हे बघा, तुम्ही कुठलीही मनात शंका ठेवू नका. ती झणझणे बाई असेल कडक शिस्तीची, पण हा आप्पा केतकर तत्वांवर चालणारा माणूस आहे. आज कळेलच तिला. आलोच मी. आप्पा, तुम्ही चांगल्या कामासाठी चाललात ना, शुभेच्छा तुम्हाला. हो आप्पा. धन्यवाद. काय हो, तुम्ही का अशा भेदरलेल्या दिसताय? नाही, त्या बाईचं काही खरं नाही हाच विचार करत होते. बाकी काही नाही. ठीक आहे, आलोच मी. हा, हो. ईश्वरा, आमच्या आप्पांना खूप यश मिळू दे रे बाबा. मला ना तुझ्याशी जरा एका वेगळ्या विषयावर बोलायचं आहे. बोलो ना. झणझणेबाई सांगत होत्या की काल ऑफिसमध्ये शैलेश आणि मानसी केतकर आले होते, त्यांच्या कॅन्सल झालेल्या ऑर्डरबद्दल रिक्वेस्ट करायला. अच्छा, मग काय झालं? पण होणार काय, ती बाई कधी कोणाचं ऐकून घेते काय? त्यांनी त्यांना स्पष्ट नकार दिला. ओके. आप्पा केतकर हा माणूस जरी डोक्यात जात असला ना, तरी गेले अनेक वर्षापासून त्यांच्या कुटुंबाशी संबंध आहेत. खूप मनस्ताप होईल त्यांना या सगळ्या प्रकारामुळे. आय नो. अरे शेवटी आपल्या माणसांना आपणच सांभाळून घ्यायचं असतं ना. एवढा मोठा लॉस केतकर सहन करू शकणार नाही. मी तुला बॉस म्हणून नाही तर काका म्हणून सांगतो. आय अग्री. बट काका, कसं आहे ना, आप्पांना प्रॉफिट अँड लॉस हे फक्त पैशामध्येच मोजता येतं. सो त्यांना जी लँग्वेज कळते त्या लँग्वेजमध्ये मी बोलतोय त्यांच्याशी. शेवटी तू काय ते ठरव, तो तुझा हक्क आहे. मी फक्त सांगायचं काम केलं. बट डोंट टेक इट अदरवाईज. नो नो, नॉट एट ऑल. हे आजी, अगं सई, हे असं असं करून प्रश्नांची काही उत्तरं सापडणार आहेत का आपल्याला? फक्त तुझी ओढणी आणि माझी साडी फाटेल. आजी, काय होईल तिकडे? रणसंग्राम, अजून काय. आता हे गेलेत म्हणल्यावर वेगळं काय होणार आहे? आजी, माझं ना डोकंच चालत नाहीये आता. हो ना, हे तिथे गेल्यावर नचिकेत त्यांना भेटणार आणि मग सुरू. म्हणजे काय, भांडण? मग काय, आप्पांच्या मते त्यांच्या आयुष्यात घडणाऱ्या प्रत्येक वाईट घटनेचं कारण नचिकेतच असतो. आणि आज अगदी खात्री पटणार त्यांना या गोष्टीची. मग आल्यावर तांडव. पण आजी, नचिकेत आप्पांना आज भेटेलच, हे कशावरून? अगं, आता हे तिथे गेलेत म्हणल्यावर भेटणारच ना तो. तसं नाही ग, म्हणजे काल शैलेश काका आणि मानसी काकूला कुठे भेटला तो? पण यांना भेटणारच. यांच्या पत्रिकेत कांगारू योग आहे ना, यांना भेटणारच तो. आजी, भीती वाटते ग मला खूप. अगं, भीती हा शब्द खूप लहान आहे. माझ्या तर डोळ्यासमोर ना सारखी अंधारी येतेय. आजी, मी भ्रमणध्वनी परत एकदा लावून बघू का त्याला? बघ ना लवकर. काय ग, काय झालं? थांब थांब, परत एकदा लावते. आजी, अगं, तो उचलत नाहीये भ्रमणध्वनी. आणि त्याच्या कार्यालयात नियम आहे काम करताना भ्रमणध्वनी वापरायचा नाही म्हणून.
अरे देवा. अगं पण मग दूरध्वनी असेल ना तिकडे? अगं आजी, मी मगाशीच लावला होता, तो सुद्धा लागत नाहीये. हो का? बापरे, म्हणजे आता यांची भेट अगदी अटळच आहे. काय हो, कोण तुम्ही? माझ्या ऑफिसमध्ये येऊन मलाच विचारता? तुम्ही कोण हे आधी सांगा. मी अप्पा केतकर. मला एखाद्या जबाबदार व्यक्तीशी बोलायचंय. मी मिस झणझणे, इथली सिनियर सुपरवायझर. तुम्ही माझ्याशी बोलू शकता. पण तुम्हाला बोलायला कुठे येतंय? माझ्याशी दूरध्वनीवर उद्धटपणे बोलणाऱ्या त्या तुम्हीच ना? समोरच्यांनी उद्धटपणा केल्यावर मी त्याच्याशी नम्रपणे नाही बोलू शकत. आणि हो, तुमची ऑर्डर रिजेक्ट झाल्याचा राग तुम्ही माझ्यावर काढू नका मिस्टर केतकर. पण मुळात तुम्ही आमचा माल नाकारलातच कसा? ते मी तुम्हाला आधीच सांगितलंय. पण ते मला पटलेलं नाहीये. तुमच्या लाडवामध्ये गरजेपेक्षा जास्त रवा होता मिस्टर केतकर. एक्सपर्ट क्वालिटी नव्हती म्हणून केलेत रिजेक्ट. अरे वा, गेली 40 वर्ष आमच्या बेसनाच्या लाडूंवर ग्राहकांच्या उड्या पडतायत आणि तुम्ही म्हणता गुणवत्ता वाईट आहे? काय हो, तुम्ही स्वतः कधी बेसनाचे लाडू केलेत का? बेसन भाजता तरी येतं का तुम्हाला? आवाज खाली करा मिस्टर केतकर. माझा आवाज असाच आहे. आमचा माल निर्यात होणार आहे की नाही तेवढं फक्त सांगा. शक्य नाहीये ते. असं कसं शक्य नाही? तुम्हाला आमचा माल निर्यात करावाच लागेल. तुम्ही काय समजता हो स्वतःला? माझं काम मला शिकवू नका तुम्ही. तुम्हाला येत नाही म्हणून शिकवावं लागतं. माझा वेळ वाया घालवताय तुम्ही. निघा आता. तुम्ही आमचे लाडू निर्यात करणार आहात हे ऐकल्याशिवाय मी इथून हलणार नाही. हे घ्या, हे कॉन्ट्रॅक्ट आहे. जरा वाचा याला. आणि याची एक कॉपी तुमच्याकडे सुद्धा पाठवली होती आम्ही. कदाचित तुम्ही नीट वाचलेली नाहीये ती. आणि ह्या कॉन्ट्रॅक्ट प्रमाणे बेसन आणि रव्याचं प्रमाण चुकलंय तुमच्या लाडवांमध्ये. हे असले कागद बघून आम्ही बेसनाचे लाडू करत नाही. चव बघून बनवतो. चव महत्वाची की प्रमाण? बाई माणूस असून सुद्धा तुम्हाला ही साधी गोष्ट कळत नाही? आणि पुरुष असून एका बाईशी कसं बोलायचं हे तुम्हाला कळत नाही का? मुद्दा तो नाहीये हो. आमचे लाडू उत्कृष्ट आहेत आणि ते निर्यात व्हायलाच हवेत. नाही होणार. मला परदेशी साहेबांना भेटायचंय. ते इंडियामध्ये नाहीयेत. मग इथे तुमचे जे कोणी वरिष्ठ असतील त्यांना मला भेटायचंय. कारण मी माझ्या दुकानाचा मालक आहे. तेव्हा माझ्या तोला मोलाच्या व्यक्तीशी बोलायलाच मला आवडेल. हाताखालच्या माणसाशी बोलून माझाही वेळ वाया जातोय. आतल्या केबिन मध्ये त्यांचे पार्टनर आहेत. तुम्ही त्यांच्याशी बोलू शकता. ठीक आहे. इतका वेळ का लागला असेल आप्पांना? वहिनी फिसकटली असणार. वहिनी, ती बाई काही ऐकून घेईल असं मला नाही वाटत. काय सांगताय भाऊजी? ईश्वरा, म्हणजे एवढे सगळे लाडू आता परत घ्यावे लागणार आपल्याला? घ्यावेच लागणार. दुसरा काही इलाजच नाही आपल्याकडे. अहो पण एवढा सगळा माल आपण इथे खपवणार कसा? तेच तर मला कळत नाहीये आई. आणि खवा घातलाय म्हणजे लाडू टिकणार नाहीत. हो, एका आठवड्याच्या आतच माल खराब होईल. अगो बाई, म्हणजे वायाच गेले म्हणायचे लाडू आणि आपलं नुकसान होईल ते वेगळंच. आई, आपण ठरवलं होतं काय आणि आता होतंय काय? आई अगं नको काळजी करूस. आप्पा गेलेत ना म्हणजे नक्की काहीतरी मार्ग निघेल. कुणास ठाऊक. मला तर खूप भीती वाटते भाऊजी. वहिनी, आता आप्पा येतील तेव्हाच काय ते कळेल. अत्यंत उर्मट आणि उद्धट आहेत तुमच्या या कार्यालयातले कर्मचारी. त्या झणझणे बाईंना अजून कळत नाहीये की वरिष्ठ नागरिकांशी कसं वागायचं ते, कसं बोलायचं ते. कशाला ठेवलेत ही असली लोक कामाला? काढून टाका त्यांना.
असो, मी आप्पा केतकर. माझं अतिशय महत्वाचं असं काम आहे तुमच्याकडे. गेले कित्येक महिने आमचे पदार्थ तुम्ही निर्यात करत आहात आणि परदेशी साहेबांचा आणि आमचा सुद्धा खूप जवळचा संबंध आहे. पण अचानक आमचा माल हा नाकारला गेलाय. अहो, मी इतक्या वेळ तुमच्याशी बोलतोय पण तुम्ही काहीच बोलत नाही आहात. हा, बोला ना काहीतरी. तू इथे काय करतोयस? मायसेल्फ नचिकेत देशपांडे, परदेशी एक्सपोर्ट्सचा नवीन रिजनल बिझनेस आहे. हॅलो.